असे जय भीमचे जनक बाबू हरदास व ज्या ज्या संत गुरु महापुरुषांनी या बहुजन समाजाच्या अवतारासाठी आपला संपूर्ण आयुष्य वेचलं असे सर्व संत गुरु महापुरुषांना आजच्या या मंचकाच्या माध्यमातून माझे त्रिवार वंदन। परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन समाज पार्टी यांना मी आपला आदर्श नेता म्हणून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो। उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला बहुजन समाज पार्टीचे स्टार प्रचारक साहेब मान्यवर मोहम्मद सफी साहेब आपल्यात लाभलेले आहेत। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान ग्रहण करतील मी अशी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी आदरणीय उत्तमजी शेवडे साहेब यांनी आपला स्थान ग्रहण करावे असे मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे महासचिव चंद्रशेखरजी कांबळे साहेब हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील मी अशी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे सचिव अभिलेशजी वहाने साहेब हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील मी अशी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याची महिला सदस्यता ताराताई गोरपेडे हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। बहुजन समाज पार्टीचे कामठी विधानसभेचे सदस्य साहेब अशोकजी गजबिये साहेब हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील। संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुण्य प्रकाशक गौतम बुद्ध, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय भीमचे जनक बाबू हरदास फुले शाहू आंबेडकरी विचारधारे तिथून आपल्या कांद्यावर वाहून नेणारे मान्यवर कांशीराम साहेब आणि ज्या ज्या संत महापुरुषांनी या बहुजनाच्या उत्थानासाठी कार्य केले अशा तमाम महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो। या मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी व शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आज त्यांची जयंती आहे असे जय भीमचा नारा देणारे बाबू हरदास आवळे आणि बहुजन समाज पार्टीचे संस्थापक आदरणीय कांशीराम साहेब तसेच बहीण मायावती यांना अभिवादन करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टार प्रचारक आदरणीय शफी साहेब, दुसरे अतिथी म्हणून लाभलेले आपल्याला मीडिया प्रभारी माननीय आदरणीय शेवडे साहेब, तसेच मंचकावर उपस्थित नागपूर जिल्हा महासचिव मान्य अभिलेशजी वहाने साहेब, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष मान्य कांबळे साहेब आणि कामठी विधानसभेचे अध्यक्ष मान्य उके साहेब आणि महिला आमच्या सदस्या गजबेताई, तसेच आमच्या गजबे साहेब आणि संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे आदरणीय कार्यकर्तागण आणि महिला। आज त्यांची जयंती आहे। बांधवांनो, समाजात जगत असताना माणूस म्हणून 3 प्रकारचे लोक जगत असतात। एक स्वतःच्याच परिवारासाठी जगत असते, दुसरा व्यक्ती आपल्या समाजासाठी वेळ काढते आणि आपल्या घरच्या परिवारासाठी वेळ काढते आणि जो व्यक्ती घरादाराची पर्वा न करता याने समाजामध्ये संपूर्ण आपलं आयुष्य म्हणजे घालवते असे ते महामानव ठरतात। आज बाबू हरदास यांची जयंती आहे आणि जयंती त्याच मार्गाने केल्या जाते की जो खरोखर समाजासाठी आपला वेळ देते, समाजात बोलण्याची पर्वा करत नाही किंवा अन्यायाविरुद्ध जो लढत राहते त्यांच्या जयंती आहे। बाबू हरदास त्यांचा इतिहास मी जास्त वाचला नाही, परंतु कार्यक्रम आहे म्हणून वेळेचा लक्षात घेता सर्वप्रथम मी बाबा चौरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि मोहम्मद सफी साहेब त्यांचा बाबू हरदास यांची फोटो घेऊन त्यांचा सन्मान करते अशी मी त्यांना विनंती करते। त्याचप्रमाणे माननीय संतोषजी यादव यांचे सुद्धा स्वागत
त्याचप्रमाणे संतोषजी यादव साहेब, त्याचप्रमाणे संतोषजी मेश्राम साहेब यांचे सुद्धा स्वागत उत्तमजी शेवडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे विजयजी गजबे साहेब यांचे सुद्धा स्वागत गोरखडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे जीवाजीराव रामटेके यांचे स्वागत कामठी शहरातील नगरसेविका असो रमाताई नागसिंग गजबे करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे बाबूरावजी रामटेके साहेब यांचे सुद्धा स्वागत साधनाताई काटकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जय भीम के जनक बाबू अरदास के लिए अमर रहे, जय भीम के जनक बाबू अरदास के लिए अमर रहे. जोरदार ताळ्या. त्याचप्रमाणे राजनजी बागडे साहेब यांचे सुद्धा स्वागत अशोकजी गजबे साहेब करतील मी अशी त्यांना विनंती करते. मेश्राम साहेब, त्याचप्रमाणे उत्तमजी मेश्राम साहेब यांचे स्वागत चंद्रशेखरजी कांबळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे रामभाऊजी कुर्वे साहेब यांच्या मोमेंटो देव सत्कार मोहम्मद सफी साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. रामभाऊजी कुर्वे साहेब. त्याचप्रमाणे अशोकजी गजबे साहेब यांच्या मोमेंटो देव सत्कार सोनकर ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे मोहम्मद सफी साहेब यांचे स्वागत बहुजन समाज पार्टीची कामठी विधानसभा संपूर्ण टीम करेल अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे कामठी विधानसभेची संपूर्ण टीम, कामठी शहराची संपूर्ण टीम त्यांनी इकडे या. मोहम्मद सफी साहेबांचं स्वागत आपण सर्व मिळून करू. विकास भाऊ सर्व या. गोरेताई यांनी मंचकावरून आपले आसन ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पाबाई वाघमारे यांचे स्वागत दीपालीताई गजबे करत आहे. सर्वांनी टाळ्यांनी गरगरत त्यांचं स्वागत करावं. या सर्वांनी आपला संपूर्ण आयुष्य या बहुजन समाजाला वाढवण्याचं काम केलं. आज हा सत्कार समारोहाचा कार्यक्रम इथे सुरू आहे, तरी सर्वांनी त्याचप्रमाणे सौ गुंपाबाई वहाने यांचे स्वागत वैशालीताई ओके करतील मी अशी त्यांना विनंती करते.
त्याचप्रमाणे विलास सोमकर साहेब आलेले नाही काही कामामुळे, त्यांच्या सुद्धा सत्काराचा कार्यक्रम आज आपण इथे ठेवलेला होता, तरी त्यांची मिसेस इथे उपस्थित आहे. मी त्यांना आग्रहाची विनंती करते की विलास सोमकर साहेब यांच्या स्वागत मोहम्मद सफी साहेब करतील, मी अशी त्यांना विनंती करते. मोहम्मद सफी साहेब. त्याचप्रमाणे ध्रुवाजी मेश्राम साहेब यांनी सुद्धा बहुजन मुवमेंट मध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, यांचे सुद्धा स्वागत ढोरेताई करतील, मी अशी त्यांना विनंती करते. रंजनाताई ढोरे करतील, त्यांचे स्वागत मी अशी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे अशोक उपासराव गजभिये, अशोक उपासराव गजभिये यांचे सुद्धा स्वागत नितनवरे काय करतील अशी मी त्यांना विनंती करते. ढोरेताई यांचे स्वागत आमटे शहरचे अध्यक्ष विनयजी ओके साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागत आणि समारंभाचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे. वेळेला लक्षात घेता, वेळ खूप झालेली आहे आणि ऊन खूप आहे, म्हणून वेळेला लक्षात घेता मी आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित उत्तमजी शेवडे साहेब यांना आग्रहाची विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मार्गदर्शन करावं. या ठिकाणी आपण बाबू एलन हरदास यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्र झालेलो आहोत. 121वी जयंती, अवघे 35 वर्ष यांनी आपलं जीवन जगले. त्या एलन हरदासांना अभिवादन. कहीं हम भूल न जाए हा बहुजन समाज पार्टीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आपले जेवढे महापुरुष आहेत, 108 वर्षाचा संघर्ष नेहमी मान्यवर कांशीराम साहेब सांगायचे आणि 100पेक्षा जास्त आपले महापुरुष ज्यांनी बहुजन समाजाच्या चळवळीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी बलिदान दिलं, असे 100पेक्षा जास्त महापुरुष नेहमी उल्लेख करायचे. आणि मनुष्य मात्राच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा उत्तर कोटी कोटी मानवाच्या जीवनाचा नवप्रकाश, ज्याच्या जन्माने असंख्य मृतप्रायांनाही नवजीवन मिळाले, ज्याच्या वाणीने सम्यक क्रांतीची उद्घोषणा करून मुक्यांनाही वाचा दिली, ज्याच्या प्रखर तेजाने असंख्य सूर्य नतमस्तक होऊन मंदिरातील रामही काळा ठरला, ज्याच्या स्पर्शाने तळ्याचे पाणीही चवदार झाले, ज्याच्या लेखणीने स्वतंत्र भारताचे संविधान साकारले आणि ज्याच्या धम्मचक्राने या भारतभूवर पुन्हा तथागत अवतरले, ते परमपूज्य बोधिसत्व भारताचे भाग्यविधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. फुले शाहू भीमाची चळवळ साऱ्या देशात गतिमान करणारे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृतीस सुद्धा मी नम्र अभिवादन करते. ज्या ज्या महापुरुषांनी, संत महात्मा गुरूंनी या देशामध्ये मानवतावादी चळवळ, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, सावित्रीबाई फुले, रमाबाई, अहिल्याबाई होळकर, महाजिजाऊ फातिमा भी, अहिल्याबाई होळकर, महाजिजाऊ फातिमा भी, और इस देश के और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, माननीय काशीराम साहब,
इस मुल्क के सरजमीन पर एक सूर्य हुआ जिसका भीमराव अम्बेडकर। इन्हीं महापुरुषों को मैं अपना जय भीम करता हूँ, सलाम करता हूँ, नमस्कार करता हूँ। साथियों, बाबू हरदास एलन की 121वीं जयंती के उपलक्ष्य में यहाँ पे कामठी के स्टैम्प चौक पर मनाई जा रही है। इसको संबोधित करने के लिए हमारे विदर्भ महाराष्ट्र के सरकार और मीडिया प्रभारी उत्तम शेवड़े उपस्थित है। यहाँ पे हमारे रंजना ताई उपस्थित है, हमारी नगर पालिका के सदस्य नागसेन गजबे जी ताई उपस्थित है, हमारी गोरखोड़े ताई जी उपस्थित है, हमारे अशोक गजबे जी है, हमारे उम्मीदवार जो कामठी से खड़े हुए थे, हमारे वो उम्मीदवार वो भी यहाँ पे उपस्थित है, और सभी बहुजन समाज के कार्यकर्ता। आपको मैं बताना चाहता हूँ कि इस कामठी ये पवित्र धरती है। कामठी एक ऐसा शहर है यहाँ पे बड़े बड़े नेता, बड़े बड़े सारे समाज कार्यकर्ता यहाँ पे जन्म लिए हैं, और उसमें से एक जन्म लेने वाले का नाम बाबू हरदास एलन है, जिनका जन्म यहाँ पे 6 जनवरी 1904 के अंदर में हुआ, और 12 जनवरी उनको 1939 के अंदर में इनका स्मृति दिन मनाया जाता। 35 साल की उम्र के अंदर में बाबू हरदास एलन ने कामठी के अंदर में बहुत बड़ा कार्य किया। बीड़ी मजदूरों का संगठन जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण सप्पी साहेबांनी दिलं। मी सोमकर ताईंना अशी आग्रहाची विनंती करते, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपला आभार प्रदर्शन करावं। सर्वप्रथम सर्वांनी दोन्ही हात वरती करू, आपण महापुरुषांना एकदा अभिवादन करूया। दोन्ही हात वरती करू। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय भीम के जनक बाबू हरदास एलन अमर रहे। जय भीम के जनक बाबू हरदास एलन अमर रहे। साफ मान्यवर कांशीराम जी अमर रहे। महापुरुषों के सम्मान में, महापुरुषों के सम्मान में धन्यवाद दादा, तुम्ही मला आभार प्रदर्शनाची जबाबदारी दिलेली आहे। आज आपण या मंचकावर जे बघत आहोत, पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या आपल्याला इक्वल दिसत आहे। हे कोणाचं आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे की त्या मंचकावर महिलांना सुद्धा तेवढाच मान आहे। आज आपण ज्या उद्देशाने इथे जमलेलो आहोत ते बाबू हरदास लक्ष्मणराव नगराळे हे त्यांचं संपूर्ण नाव आहे। त्यांच्या जयंती निमित्त आपण इथे जमलेलो आहोत। पण मला एक म्हणायचं आहे की आपण नुसतं जयंती साजरा करत राहायचं नाही, तर त्यांच्या जीवनाचा जो संघर्ष आहे त्या संघर्षातून आपण काय शिकलेलो आहोत, तो संघर्ष आपल्यामध्ये कसा काही अंतर्भूत करता येईल त्याची आज गरज आहे। आणि ते सगळ्यांनी इथे आपण आज संकल्प घ्यायला पाहिजे की ज्याप्रमाणे बाबू हरदास एलन यांनी आपल्या जीवनामध्ये जो संघर्ष त्यांनी आपला आत्मसात केला होता, त्यांची मला वाटतं इतिहासामध्ये त्याची फारशी नोंद नाही आहे। त्यांचा सत्कार केला आपण सर्वांनी। उत्तमजी शेवडे साहेब यांचा मोमेंट आहे, विकासजी रंगारी स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तिकडची फोटो घ्या या इथं मदत आहे तुम्ही जे मागे उभे आहेत ते फोटोला वरती करा साइडला ऐका ना ताई असं हां असं सरळ म्हणजे हां हॅलो
आडवे सर्वे एक फुट उंदू एक फुट दोन एक फुट और दोन उंदू आधी एक फुट आलेलं बाबू एलन हरदास अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बाबू एलन हरदास अमर रहे, अमर रहे, अमर रहे। महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में, संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में भीम का नारा गूंजेगा, भारत के कोने कोने में, भीम का नारा गूंजेगा, भारत के कोने कोने में बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी शान, भीम का नारा गूंजेगा, भारत के कोने कोने में हरदास अमर रहे, अमर रहे, अमर रहे। हे जेवढे बसल्यात लोक सर्व आले तर काही हरकत नाही, या ना पूर्ण या, या सर्वांकडे या जेवढे लोक येऊ शकतात सिद्धार्थ सर्वांनी या सर्वांनी ताई अजबे ताई अजबे भाऊ जय भीम के जनक बाबू हरदास सेलेन अमर रहे, जय भीम के जनक बाबू हरदास सेलेन अमर रहे। हा मानवतरपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम के जनक बाबू हरदास सेलेन अमर रहे, जय भीम के जनक बाबू हरदास सेलेन अमर रहे। साहब मान्यवर कांशीराम जी अमर रहे, साहब मान्यवर कांशीराम जी अमर रहे। जी आप संघर्ष करें। महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब इथे आलेले आहेत, तरी सर्वांनी टाळ्याच्या गडगडाने त्यांचं स्वागत करा। बहुजन समाज पार्टीचा, बहुजन समाज पार्टीचा सुनीलजी डोंगरे साहेब यांचं स्वागत शहर अध्यक्ष विनयजी उके करतील अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करते। त्यांच्या हातात मोमेंटो आहे, त्यांनी थोडा समोर अरे ते मागे दबले सर्व काय की जरा ना पायऱ्यावरती चढणं, चालवेडा उतरणं, जय भीम प्रवर्तक बाबू हरदास सेलेन अमर रहे, जय भीम प्रवर्तक बाबू हरदास सेलेन अमर रहे। महाराष्ट्राचे संपादक बाबू हरदास सेलेन अमर रहे, महाराष्ट्राचे संपादक बाबू हरदास सेलेन अमर रहे। कामठीचे पहिले आमदार बाबू हरदास सेलेन अमर रहे, कामठीचे पहिले आमदार बाबू हरदास सेलेन अमर रहे, कामठीचे पहिले आमदार बाबू हरदास सेलेन अमर रहे। जय भीम का नारा भारत के कोने कोने तक पहुंचाने वाले बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहब अमर रहे, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहब अमर रहे।